गेल्या अनेक दिवसापासून संचारबंदी सुरू आहे। अशातच अनेक मजूर अनेक मोठ्या शहरांमध्ये अडकून पडले आहे। अशातच पुणे येथे जळगाव निवासी 35 मजूर हे कामानिमित्त गेले असता अचानक संचारबंदी लागू करण्यात आली। त्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते। परंतु अनेक दिवसापासून कामधंदे ठप्प असल्या कारणाने त्यांनी स्वखर्चातून एक आयशर जळगावला येण्याकरिता केला व ते जळगाव येथे आले। त्यांनी स्वतः वैद्यकीय रुग्णालयामध्ये आपली तपासणी करून घेऊन ते आता घरातच क्वारंटाईन झाले आहेत। त्यांच्या सांगण्यावरून त्यांना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही अशी खंत त्यांनी विदर्भ न्यूज समोर व्यक्त केली। हे इतके सर्वजण पुण्यामध्ये कामगार म्हणून काम करीत होतो आणि लॉकडाऊनमुळे आम्ही पुण्यात अडकलो होतो। मागे 1.5 महिन्यापासून आम्ही तिथे अडकलो होतो आणि इकडच्या सर्व लोकांना आम्ही फोन करून विचारलं की आमच्यासाठी काही सुविधा करू शकतात का, तर यांनी कोणताच रिस्पॉन्स दिला नाही। शेवटी आम्ही ऑनलाईनचे ते सर्व फॉर्म भरून दिले। त्याच्यात आमचा टोकन नंबर तर आला, पण ई पास 1.5 महिन्यापासून कुठलं ई पास कोणालाही भेटलं नाही। त्याच्यानंतर आम्हाला शेवटी एकच पर्याय होता की पायी निघायचा, पण त्याच्यात आम्ही एक दुसऱ्यांचा जुगाड करून पैसे जमा करून स्वतःच्या पैशानं भाडे करून आणि बरेच दिवस आम्ही वेट केला की गाडीची व्यवस्था होणार म्हणून, पण काही सोय झाली नाही आणि आम्हाला शेवटी पायी यावं लागलं। 4-5 दिवस पायी आले आणि जिथपासून गाड्या सुरू होत्या ना तिथं येऊन सगळे थांबले आणि तिथून गाडीची सोय केली। गाडीची सोय बी होतच नव्हती कारण की गाड्या बंद झाल्या म्हणत होते, परंतु काय फारुख सर, विदर्भ न्यूज, खामगाव।